आणि जागो यायचा आहे. जागोनं देखील तितकीच कमाल केलेली आहे आणि म्हणून त्याचं देखील या ठिकाणी बेस्ट बॅट्समन म्हणून सन्मान होत आहे. जरा जोरदार टाळ्या कळंबोली इंटरगट. क्या बात, अप्रतिम खेळ. बेस्ट बॅटर ठरलाय जागो. कॉंग्रॅच्युलेशन्स टू जागो. तदनंतर आपल्या हक्काचा आमदार चषक राहुल भाऊ बोर्डे, आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजनाला सुरुवात केली आणि संपूर्ण कळंबोलीवासी आणि संपूर्ण क्रिकेट रसिकांनी तितकीच दाद दिली आणि आपल्या कळंबोलीतील मॅचेस टीम्स ज्या वेळेला खेळल्या त्यावेळेला खरा जल्लोष पाहायला मिळाला आणि आपल्या हक्काचा आमदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या या आमदार चषकाचा कळंबोली इंटरगटचा चॅम्पियन ठरलाय रॉयल कळंबोली. जोरदार टाळ्या. किंग ऑफ कॉलनी रॉयल कळंबोली. चला आपण आभार व्यक्त करूया सर्व अतिथींचं ज्यांच्या शुभ हस्ते खरं तर बाळासाहेब पाटील यांनी आमच्यासाठी खूप वेळ दिली. राहुल भाऊ बोर्डे यांच्या प्रेमाखातर प्रत्येक वेळेला बाळासाहेब पाटील हे आवर्जून उपस्थित असतात आणि आजही या दुसऱ्या वर्षात त्यांनीच खरं तर या स्पर्धेला उजवा कौल दिला. असे आपले सर्वांचे लाडके कोकणचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपलं प्रेम आमच्या सर्वच समाजावरती असंच असू द्या, सर्व खेळाडूंवरती असू द्या. थँक्यू सो मच. सर्व अतिथींचं आभार. सन्माननीय राहुल भाऊ बोर्डे यांच्यावरती असलेल्या विशेष प्रेमाखातर सन्माननीय बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती आपल्याला लाभली. इंटर कॉलनीचा फायनलचा मुकाबला त्याने पाहिला. इंटर कॉलनीचं क्रिकेट त्याने पाहिलं. या कॉलनीवरती असलेलं प्रेम, या सर्वांवरती असलेल्या प्रेमाखातर आज राहुल भाऊ बोर्डे यांच्या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले. तो उलटा फटका नमितच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषा पार. तुर्बे संघासाठी चौकार, 4 धावा. या आयोजकांसाठी प्रवीणजी गायकवाड यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आभार. पुनश्च एकदा आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने. आपल्या हक्काचा आमदार, आपल्या हक्काचा माणूस विक्रांतदादा पाटील आमदार यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा. धावा झाल्यात 9 तुर्बे संघाच्या. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिलं षटक टाकतोय निखिल गोवारी. खरं तर कामोठे संघ खेळतो. मी विशेष आभार मानेल परेशजी म्हात्रे यांचा आणि सुशांत पाटील यांचं. गेल्या 2 पर्वांमध्ये त्यांनी आवर्जून मला बोलवलंय समालोचन करण्यासाठी. 9 धावा. फटका फसलाय. विकेट कीपर झेल घेतोय. नमित पाटील बाद. पहिला धक्का तुर्बे संघाला. धावा संख्या 9. धावा. पहिला धक्का नमित पाटील मात्र बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार. आणि आता प्रेक्षकांना विनंती आहे की गाडी जात आहे, आपण कृपया करून थोडे बाजूला व्हा. सुयोग स्पोर्ट्स तुर्बे या नावाने आज तुर्बे संघ खेळतोय.
सुहाजी म्हात्रे साहेब, बाळासाहेब पाटलांचे पुन्हा एकदा मनापासून आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी त्यांनी बराच वेळ मात्र इथे दिला. मॅच चालू ठेवा कामोठेकर. विश्वास शिंदे यांना विनंती आहे, आपण स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. विश्वासजी शिंदे यांना विनंती आहे, आपण यायचं आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती या. पहा राहुल भाऊ बोर्डे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतंय की स्पर्धा यशस्वी झालेली आहे. दिमागदार क्रीडा सोहळा. या दरम्यान सन्माननीय मनोजजी परदेशी साहेबांचं इथे आगमन होत आहे. मनोजजी परदेशी साहेब, आपलं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 9. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय नीरज म्हात्रे कामोठे संघाकडून. समोर भूषण. 4 षटकांचा हा सामना. हा यस थांबलेत तर बरे. काय मॅच झाली इंटर कॉलनीची. किंग ऑफ कॉलनी रॉयल कळंबोली. पुन्हा एकदा त्यांनी आपली दादागिरी सेट केली. कळंबोली वॉरियर्स हा संघ मात्र रनरअप राहिला या फायनल मॅचमध्ये. 9 धावा धावफलकावर. हो, स्विच करण्याचा प्रयत्न होता भूषण पाटीलचा गोलंदाज नीरज म्हात्रेच्या विरोधात. आज मला असं वाटतं सोनू पाटील यांचा वाढदिवस आहे. थोड्याच वेळात स्टेजवरती मात्र तो बर्थडे सेलिब्रेशन होईल. कामोठेचे सोनू पाटील सध्या मैदानात ते खेळत आहेत. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इम्पॅक्ट चांगला नाही आहे. बॅकवर्ड पॉईंटला बॉल चाललाय. सिंगल मात्र घेतली जाणार आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाचा डबल जीडीचमध्ये, अर्थातच 10 धावा. आमचे मुळीक सर इंटर कॉलनीची मॅच असली की ते बरोबर दिसतात. सध्या कुठेतरी गायब झालेत. 10 धावा. सचिनजी कुलकर्णी यांना विनंती आहे, पण स्टेजवरती यायचं आहे. सोनू परदेशी यांचं स्वागत करण्यासाठी उदय पवार यांना विनंती करतोय की आपण स्वागत करायचं आहे. सोनू परदेशी यांचं स्वागत करण्यासाठी उदय पवार यांना विनंती करतोय. ओ, बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. निकू त्या ठिकाणी होता. निखिलेश पवार यांचं देखील स्वागत रुपेश बोर्डे यांना विनंती करतोय. निखिलेश पवार यांचं मान सन्मान करायचं आहे. काय गर्दी होती फायनल मॅचला इंटर कॉलनीच्या. हा गर्दीने कमाल केले. आजकाल गर्दी कमी झाले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु इंटर कॉलनीची गर्दी दमदार पाहायला मिळाली. रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. जरा मॅच आणखी खुलली असती ना, एखाद बाउंड्री आली असती. हो, चांगला बॉल, पंचांकडे अपील, परंतु नाही. भूषण पाटील थोडा संभ्रमात राहिला होता. गती कमी करण्याचं काम केलं गोलंदाज नीरज म्हात्रेने. धावा ते आत्तापर्यंत 11-11 वरती 1. पहिल्या षटकामध्ये धावा 9 आल्या. 2 चौकार आले होते पॉवर प्लेच्या षटकात. हा सामना 4 षटकांचा आहे. सेकंड राऊंडची मॅच आहे. या मॅचमधील विजेता संघ खेळेल माहुलगावच्या विरोधात. ओ, टप्पा पडला आणि बॉल बाहेर निघाला. भन्नाट गोलंदाजी या षटकात नीरज म्हात्रेकडून. भूषण पाटील, कोहिनूर हिरा, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि आता त्याला थांबवण्यात थोडे यश मिळालंय नीरज म्हात्रेला. 11 वरती 1. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न. मागे आलाय बॉल. नीरज म्हात्रेने या षटकात फक्त 2च धावा दिल्यात. कमालीचे षटक जानमान कामोठे संघाकडून सुयोग स्पोर्ट्स तुर्भेच्या विरोधात नीरज म्हात्रेचं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 1-11. मॅच चालू ठेवा, कारण आता डीजे आपल्याला साथ देणार नाही, कारण ती अनुमती आज खास आपण फायनल मॅचसाठी घेतली होती. अन्यथा 10-10:30लाच डीजे मात्र बंद होतो नियमानुसार. राहुल भाऊ बोर्डे साहेबांची स्पर्धा. माहुलगाव संघ, प्रिश्का 11 माहुलगाव संघ, आपण तयारीत राहा. या मॅचमधील विजेता संघ तुमच्या विरोधात क्वालिफाय मॅच खेळेल आणि पुढचे जे संघ असतील सेमीफायनलला पोहोचलेले,
टॉप 4ला करंजाडे संघ पोहोचलाय आणि हिमांशू एंटरप्राइजेस वळवली हा संघ देखील टॉप 4ला पोहोचलाय. आपणही तयारीत राहा. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी येतो तो बारक्या कांबळे. रोनित पाटील सध्या बॅटिंग करतोय. 2 ओव्हर 11 धावा झाल्यात. फुल्लर लेनचा बॉल बारक्या कांबळेचा, परंतु हा व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. मजा येईल या मॅचमध्ये. तुर्भे वर्सेस कामोठे. हे खरं तर हे संघ असे आहेत की एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा खेळतात. सुशांत पाटील सर निवेदनाचं काम करत होतो, परंतु गावचा संघ खेळत आहे तर आता नजर त्यांची क्रीडांगणावरती आहे. शेवटी गावावरचं प्रेम काही वेगळंच आणि ते असायलाच हवं. गाव ते गाव. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला फिल्डर सेट केला. बारक्या म्हटल्यानंतर प्रचंड अनुभव. एकेरी धाव मात्र जोडली जाते. खरं तर धावसंख्या ती 13. संदेश भगत पुरस्कृत प्रिष्का 11 माहुलगाव क्वालिफाय मॅच खेळणार आहे. या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. जास्त वेळ घेऊ नका. धावा झाल्यात त्या 13. भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. मागच्या ओव्हरमध्ये जास्त काही करू शकला नाही, परंतु या ओव्हरमध्ये पुढच्या ओव्हरमध्ये त्याला आक्रमण नक्कीच करावं लागेल. तेरा धावा. बारक्या समोर भूषण. 2 लेजंड प्लेयर एकाच फ्रेम मध्ये होते. एक गोलंदाजी करतोय, एक फलंदाजी करतोय. कित्येक काळ त्यांनी गाजवलाय. म्हणजे ग्रामीण क्रिकेट असू दे, व्यावसायिक क्रिकेट असू दे, अनेक दर्जाचं क्रिकेट दोघाही फलंदाजांनी गाजवलं. आणि दोघाही फलंदाजांना पाहण्यासाठी जी गर्दी व्हायची, आताचे 2-3 वर्ष जाऊ द्या, परंतु मागच्या काही 2-3 वर्षांच्या अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलं तर बारक्या कांबळे, भूषण पाटील यांना पाहायला, या खेळाडूंचा खेळ पाहायला गर्दी व्हायची. आणि ते आता एकमेकांच्या समोर आहेत. 13 वरती 1. हो, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये हा फटका खेळायचा होता, परंतु एक्झिक्यूट करू शकला नाही भूषण पाटील. सिंगल रन मात्र घेतली जाणार. सिंगलने स्कोर झालाय तो 14. बारक्या कांबळेचं हे किफायतशीर षटक मात्र पाहायला मिळते. 14 धावा झाल्यात. राहुल भाऊ बोर्डे साहेबांची ही स्पर्धा. इंटर कॉलनीचा किंग पुन्हा एकदा ठरलाय तो रॉयल कणबोली. काय मजा आली त्या मॅच मध्ये. गुणवंत गुवारीकर कामोठ्या हक्काच्या अंतरावरती आहे या क्रीडांगणापासून. हो, नटराज स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोनित पाटीलचा, परंतु तो हाणून पाडला बारक्या कांबळेने. पुन्हा एकदा सिंगल रन. बाउंड्री शोधावी लागेल भूषण पाटीलला. षटकार मारावा लागेल तो भूषण पाटीलला. धावा झाल्यात त्या 15. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. मगाशी सुशांत सर जेव्हा आपण क्रीडांगणावरती नजर टाकली तर जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक होते फायनल मॅचला इंटर कॉलनीच्या. आता थोडी गर्दी कमी झाली, परंतु प्रचंड प्रेम केलं राहुल भाऊ बोर्डे यांच्या स्पर्धेवरती या सर्वांनीच. 15 लॉस ऑफ 1. चौकार षटकार मारावेच लागतील आता भूषण पाटीलला. बारक्याचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा बीट केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतो आणि ते बारक्याने रनआउट केलंय भूषण पाटीलला. स्वतःवरती नाराज आहे भूषण पाटील. हवा तसा खेळू शकला नाही फलंदाज. रनआउट. ध्रुव अतुल पाटीलने मात्र बरोबर थ्रो केला आणि फलंदाज भूषण पाटील बाद. खरं तर कामोठे संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू रोशन म्हात्रे, अत्यंत महत्त्वाचा खेळाडू रोशन म्हात्रे याची आई स्वर्गीय वंदना बाळचंद्र म्हात्रे यांचं काल 14 फेब्रुवारीला अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. तर रोशन म्हात्रे याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण त्याच्यासोबत आहोत आणि आईंना आम्हा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. हे सर्व क्रिकेटवीर रोशन म्हात्रे म्हटल्यानंतर कामोठे संघासाठी महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. त्याच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यामध्ये आम्ही त्याच्या समवेत आहोत.
बारक्या कांबळेने हा चेंडू देखील टाकला निर्धाव. बॅटची कडा घेतली होती आय थिंक, त्याचं एक्सप्रेशन पाहून असं वाटतंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि सुयोग स्पोर्ट्स तुर्बे संघाची धावसंख्या ती अवघी 15. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि त्यामध्ये 7 चेंडू निर्धाव आहेत, विदाऊट विकेट अशी माहिती देत असताना आमचे वाघ सर. 15 धावा झाल्यात, 2 विकेट. जास्त वेळ घेऊ नका, मॅच मात्र चालू ठेवा. राहुल भाऊ बोर्डे साहेबांची स्पर्धा, त्यांचे समर्थक सध्या या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. लास्ट ओव्हर, चौकार षटकारांची आता अपेक्षा असेल. रोनित पाटील आणि त्याच्या साथीला नुकताच हेमंत पाटील गेलाय. किमान 30 पर्यंत जरी पोचले तरी सुद्धा मॅच बनेल यात शंका नाही. दोन्ही संघांची बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप चांगली तगडी आहे. कधी कधी बॉलिंग लाईनअपला मार मिळतो, कधी कधी फलंदाज कुचकामी ठरतात, अशा गोष्टी घडत राहतात. शेवटी क्रिकेट आहे. 3 ओव्हर धावा आहेत त्या. धीम्या गतीचा बॉल बरोबर उलटा मारला, तो देखील षटकार. हेमंत पाटीलच्या बॅटमधून आज षटकार. याच फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे ती सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाला. आणि या षटकाराने धावा झाल्यात त्या 21-21. 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी करतोय सोनू पाटील. खूप खराब चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाणार. धावा झाल्यात त्या 22-22. सेकंड राऊंडची मॅच आहे. कामोठेचे पाठीराखे मैदानाच्या बाहेरून देखील सुझाव देण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्यांना हवं आहे की कामोठे जिंकला पाहिजे. प्रत्येक गावच्या पाठीराख्यांना वाटतं की आपला संघ जिंकला पाहिजे. 22 धावा, 2 विकेट. सोनू पाटील स्विच मारण्याचा प्रयत्न. आज ज्याचा वाढदिवस आहे सोनू पाटील, त्याने दांडी गोल केले. हेमंत पाटीलची फलंदाज या दरम्यान आपण पाहतोय कामोठे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष, अर्थातच कामोठेचे ब्रँड सागरभाऊ पाटील. खरं तर सागरभाऊ पाटील प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यश चिले आणि सदस्य निलेश सरगर यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय की आपण त्यांचा या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. किरणजी यांचं या ठिकाणी मानसन्मान, यांच्या शुभ हस्ते आपण मानसन्मान करूया. यश चिले या आपण, तसेच रुपेश बोर्डे, उपाध्यक्ष यश चिले यांचं या ठिकाणी मानसन्मान करूया. मॅच चालू करा लवकर. 22 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर दांडी गोल केले ती सोनू पाटीलने. नवीन बॅटर मैदानावरती राहुल कांबळे आलाय. निलेश सरगरचा सत्कार मात्र इथे संपन्न होतोय आणि ते बाईच्या स्वरूपात पंच धावा देत असताना धाव संख्या 23 सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाची. निलेश सरगर, सागरभाऊ पाटील प्रतिष्ठानचे सदस्य, यांचं या ठिकाणी स्वागत करूया. 23-3 लास्ट ओव्हर. स्लोवर मन, एक खासियत आहे सोनू पाटीलची. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. ते 20 धावा. थोडा टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला चेंडू चालला, वेगाने धावतोय आणि इथे 2 धावा सहज मिळाल्या सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाला. आणि या 2 धावाने स्कोर जाऊन पोहोचला 25 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
30-32ला मॅच बनू शकते, परंतु त्यासाठी षटकार येणं गरजेचं आहे किंवा चौकार. पाहूया शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकार येईल का. थोडी चर्चा मसलत करत असताना बड्डे बॉय सोनू पाटील, मागच्या 3 ओव्हरपर्यंत धावा होत्या 15, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आल्यात. पाहूया लास्ट बॉलवरती सुयोग स्पोर्ट्स तुर्बे संघ कितपत धावा करतोय. हो, आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला फटका. या फटक्याची नितांत गरज होती सुयोग स्पोर्ट्स तुर्बे संघाला. 30-32ची चर्चा करत होतो. या षटकाराने धावा झाल्यात 31 आणि आता स्कोर टार्गेट सेट करण्यात आलंय कामोठे संघाच्या विरोधात 4 ओव्हर 32. या दरम्यान मी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय रुपेश बोर्डे आणि किरणजी यांना आणि सुशांतजी यांना की सभाजी जराड कामोठे टेनिस क्रिकेटमधील खरं तर सदस्य आहेत आणि पॅकर देखील आहेत आणि प्रत्येक वेळेला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांची सेवा पाहायला मिळते. त्यांचं या ठिकाणी मानसन्मान. आपल्या हक्काचा आमदार आणि आमदार साहेबांच्या नावातून खरं तर या चषकाला दुसऱ्या पर्वात सलग आपण पाहतोय आणि या आपल्या हक्काचा आमदार चषकामध्ये सभाजी जराड यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. रुपेशजी, किरणजी आणि सुशांत यांच्या शुभ हस्ते सभाजी जराड यांचं मानसन्मान. धन्यवाद. चार ओव्हर 32 धावसंख्येचा टार्गेट. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सलामीची जोडी पाठवा त्वरित. कामोठे संघ 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 32 करायचे. सोनू पाटील, आपण सलामीला जात नसाल तर आपण कृपया करून मंचावरती या. तर सोनू पाटील सलामीवीर बड्डे बॉय आजचा मैदानात दाखल झालाय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा बाळासाहेब पाटलांनी जवळजवळ फायनल मॅच पाहिली इंटर कॉलनीची. मॅजिक बॉयज यांच्यातर्फे सोनू पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कामोठेमध्ये देखील बरेचसे बॉयज आहेत, बऱ्याच गँग आहेत, म्हणजे छोटे छोटे ग्रुप देखील आहेत, कळंबोली देखील आहेत. 4 ओव्हर 32 धावा करायचे आहेत. सलामीची जोडी सोनू पाटील आणि त्याच्या साथीला आहे तो बारक्या कांबळे. पाहूया आता कोण स्ट्राईक घेईल, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकाराने नक्कीच एक उभारी दिलेली आहे ती सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाला. हा तर आमचे समालोचक सन्माननीय मुळीक सर, श्रीकांत मुळीक आणि या संपूर्ण इंटर कॉलनीचा चिकू, विरेवाडीचा चिकू याचा सत्कार आमचे राहुल भाऊ बोर्डे या ठिकाणी करतात. मजा आली. आपण पाहतोय करत असताना आम्ही त्यांचं समालोचन कधी ऐकलं याचा आम्हालाही तपास लागला नाही. जबरदस्त समालोचक श्रीकांत मुळीक चिकू याचा सत्कार राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने संपन्न होते. लाख लाख शुभेच्छा श्रीकांतजी मुळीक तुम्हाला. तुमचं समालोचन असंच बहरत राहो आणि आई जगदंबा चरणी प्रार्थना आहे की येत्या काळात तुम्ही आणखी चांगले समालोचक होऊ दे. मॅच लावते सुरुवात. हो, पहिल्याच बॉलवरती विकेटची चान्स होती आणि रनआउटची देखील संधी तयार झाली. सो आता तिसरे पंच तपासतील की रनआउट आहे की नाही. थोडा मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफच्या दिशेने आला बॉल. पाहूया आता तिसरे पंच तपासतील की रनआउट आहे की नाही. यानंतर माहुलगाव विरोधात या मॅच मधील विजेता संघ खेळेल. तिसरे पंच तपासतायत.
सोनू पाटील पोचला की नाही. इट्स अ नॉट आउट. रन कंप्लीट झाले. सर आमचे साऊंड प्रोप्रायटर सन्माननीय उदय पवार, सूरज पवार दोघांचाही सत्कार मात्र इथे करतील राहुल भाऊ बोर्डे. दोघांना विनंती आहे, दोन्ही पवार ज्यांची पॉवर आहे साऊंडच्या दुनियेमध्ये, त्यांचा सन्मान आपण राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने संपन्न करणार आहोत. या साहेब आपलं स्वागत. जानमान कामोठे संघाची धावसंख्या 1. सुयोग स्पोर्ट्स तुर्बे संघाच्या त्या विरोधात खेळतात. पहिलं षटक टाकतोय गोलंदाज अभि लिंबोलेचा. हा चेंडू बारक्या कांबळेचा स्ट्रोक. पुन्हा एकदा मिसटाइम झाला होता, परंतु शॉर्ट मिड विकेटला बॉल पोहोचेल तत्पूर्वी एक धाव इथे घेतले. 2 धावा झाल्यात. दोन धावा धाव फलकावर. पाठलाग चालू आहे तो मात्र 32 धावा संख्येचा. सुयोग स्पोर्ट्स तुर्भे विरोधात जानमान कामोठे. हो वेगवान चेंडू, परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. अभि गोलंदाजी करतोय सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाकडून. श्रीकांत मुळीक सर, त्याचबरोबर आमचे दोन्ही पवार साऊंड ऑपरेटर, डीजे ऑपरेटर राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने आपला सत्कार इथे संपन्न होतोय. धन्यवाद. उंच उंच आणि ते राहुल कांबळेचा झेल. शेवटी बाद झालाय तो सोनू पाटील. फटका त्याचा फसला. फारच हवेत गेला हा चेंडू आणि विकेट घेतले ती अभिने. तर या संपूर्ण स्पर्धेचं निवेदनाची भूमिका आणि त्याचबरोबरीने समालोचकांचे सर्व अरेंजमेंट पाहण्याचं देखील काम सर्वतोपरी नाही केलं, परंतु सर्वात महत्त्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी कोणी दिलं असेल तर आमचे सुशांतजी म्हात्रे यांचाही सन्मान आपण राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने संपन्न करणार आहोत. सुशांतजी म्हात्रे आपण इथे असाल तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. 3 वरती 1. चला लवकरात लवकर बॅटन पाठवा कामोठे संघ. सोनू पाटीलची मात्र इथे विकेट गेले. रुद्राक्ष आलाय नवीन फलंदाज. 32 धावांचा पाठलाग करायचे 4 ओव्हरमध्ये. पहिला धक्का दिलाय तो अभिने. दीपेशजी जे आमचे मंडपवाले आहेत त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी दीपेशजी यांना विनंती करतोय की आपण देखील मंचावरती या. शॉर्ट पिच बॉल कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक. रुद्राक्षच्या बॅटमधून बॉल स्वीपर कव्हरला फरार. कामोठेचा चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तो रुद्राक्षच्या बॅटमधून. कव्हर्सच्या दिशेने हा फटका त्याने खेचला. वेगवान गोलंदाजी करतोय तुर्बे संघाचा अभि, परंतु त्याच्यावरती चोख प्रत्युत्तर. बॉल सीमारेषा पार चाललाय. 4 धावा. धावसंख्या ती 7. पूलचा फटका फसलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेही झालेला नाहीये. सिंगल. चांगली गोलंदाजी करतोय तो अभि. धावा झाल्यात त्या जानमान कामोठे संघाच्या 8. 32चं टार्गेट आहे. अद्यापही 24 धावा संख्येची गरज. सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांनी संपूर्ण फायनल मॅच पाहिली इंटर कॉलनीची. बक्षीस वितरण सोहळाही केला. म्हणजे किती प्रेम आहे पहा राहुल भाऊ यांच्यावरती. हे कधी कधी आपण पाहतो मान्यवर येतात, 5-7 मिनिटं थांबतात आणि निघून जातात, परंतु आज राहुल भाऊ बोर्डे यांच्या प्रेमाखातर बाळासाहेब पाटील चक्कच्या चक्क 1.25 तास मात्र या व्यासपीठावरती थांबले. महाराष्ट्र चिकन शॉपचे मालक इक्बाल खान साहेब आपण मंचावरती या. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिट. बारक्या कांबळे बाद की ना बाद. आता तिसरे पंच डिसाईड करतील महत्वाचा क्षण या मॅच मधील. तिसरे पंच इथे तपासतील बारक्या कोंबळे पोचला की नाही पोचला. डायरेक्ट हिट मात्र इथे झालाय.
त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे सोनू पाटील नॉट आउट आहे. सोनू पाटील आपण मुख्य व्यासपीठावर या. सोनू पाटील आपणास आम्ही आमंत्रित करतोय की कृपया करून पण व्यासपीठावर यायचं आहे. तो हा निर्णय डिरेक्ट हिट झाला, परंतु बारक्या कांबळे तिथे पोहोचला. आज प्रचंड गर्दी, थोडं धुळीचं साम्राज्य या संपूर्ण क्रीडांगणावरती देखील पाहिलं. आता सगळं शांत झालंय. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 9. 18 बॉल 23 करायचे. यष्टांच्या मागे भूषण पाटील संघर्ष करतोय. शेवटी क्रिकेट हा मैदानावरचा खेळ आहे, परंतु तेवढा डोक्यात देखील खेळला जातो. म्हणजे एक शारीरिक क्षमता, तुमची बौद्धिक क्षमता तपासली जाते. तुमचा माइंड सेटअप, तुम्ही कोणत्या इंटेंटने बॅटिंग करतायत, कोणत्या इंटेंटने बॉलिंग करतायत, तुमचा अप्रोच काय, या सर्व गोष्टी तपासल्यानंतर त्यामधलं योगदान सर्वतोपरी दिल्यानंतरच तुमचा विजय होतो. सुबोध भोसले यांचं स्वागत करतील किरण वाघमारे. धावसंख्या 9. 18 बॉल 23. जास्त वेळ घेऊ नका. रात्रीचा आता 1:15 वाजलाय. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सुबोध भोसले आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. राकेश सेकंड ओव्हरला सुरुवात करतोय, परंतु रनअपमध्ये चुकी. सुयोग स्पोर्ट्स सुबोध भोसले आपण मंचावरती या. 18 चेंडू विजयासाठी 23 पाहिजेत. कडा मुकाबला चालू आहे. 2 बलाढ्य संघादरम्यान. एक पनवेलचा कामोठे, दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा तुर्भे, सुयोग स्पोर्ट्स तुर्भे. दुसऱ्या बाजूला जानमान कामोठे. समोर बारक्या. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. बॉल मिड विकेटला गुल झालाय. षटकार साधावा. बारक्या कांबळेची फलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं, भूषण पाटीलच्या समोर जेव्हा बारक्या होता गोलंदाजी करत असताना, तेव्हा मी आवर्जून म्हटलं की हे या खेळाडूंनी दशकं गाजवलेत आणि हा क्षण पहा मैदानावरचा. भले कॅमेऱ्यात काहीच झाला नसेल, परंतु बारक्यासाठी केलेली ही उधळण. बारक्यावरती असलेलं प्रेम, पैशांचा पाऊस बारक्या कांबळेवरती, याला म्हणतात प्रेम. तब्बल 500च्या नोटांची उधळण बारक्या कांबळेवर. तो खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल रन. पहा, पैशापेक्षाही बारक्या कांबळेने महत्त्व दिलं आपल्या क्रीजला, आपल्या क्रिकेटला. मॅच चालू ठेवली त्याने. त्याला माहिती आहे 16 धावा झाल्यात, 32 करायचे आहेत, म्हणजे अद्यापही 16 धावांची गरज. अर्धलक्ष पार झालंय. राकेश गोलंदाजी करतोय. हो, टॉप एज घेतले. बॉल मिड विकेटला आहे. बारक्या कदाचित सिंगलच घेईल. रुद्राक्ष त्याच्या साथीला. रुद्राक्षने देखील एक चौकार मारलाय. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 17 वरती. आता 15 धावांची गरज. माहुलगाव, परीक्षा 11 माहुलगाव. कॅप्टन कल्पेश वैथी किंवा मंगेश वैथी, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येऊन थांबा. पैशांची उधळण केली बारक्या कांबळेवर. हो, मागे मारलाय बारक्या कांबळे. बॉल फाईन लेगला फरार. बारक्याच्या बॅटमधून चौकार. थोडा नाराज आहे भूषण पाटील. ज्या पद्धतीने टप्पा टाकतोय गोलंदाज, अशा टप्प्यांवरती फलंदाज तुम्हाला समाचारच घेईल, यात शंका नाही. 21 झाल्यात, आता 11ची गरज आहे. दुसऱ्याच ओव्हरचे 4 चेंडू झालेत आणि संघ पोहोचलाय 21 वरती. 21. हो, हलक्या हातानं बारक्याने ड्राईव्ह केलाय बॉल. कदाचित दुसरीचा प्रयत्न, परंतु नाही. बारक्याला मॅच अजिबात सोडायची नाहीये. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवत असताना सिंगल घेतले. स्कोर झालाय आता 22. 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 13. आजची मॅच आपण पाहिली 6 बॉल 3, 10 करायचे. चेंडू शिल्लक आहेत ते 13. 22 धावा झाल्यात. 13 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. आज एक सामना आपण पाहिला अंबापाडा विरोधात हायवे दिवा. 6 बॉल 3 दिला नाही. रुद्राक्ष होता स्ट्रायकिंग एंडला आणि शेवटचा चेंडू राकेशने टाकला निर्धाव. आता 12 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. काय समा बांधला होता फायनल मॅच चालू असताना इंटर कॉलनीची. जबरदस्त क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली येथे आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांनी संपन्न केली. गेल्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन कामोठे नगरीत होतं.
यंदाच्या वर्षी हे आयोजन कळंबोली नगरीमध्ये झालं आणि खास करून 32 संघ ग्रामीणचे खेळले आणि 8 संघ इंटर कॉलनीचे देखील खेळले या स्पर्धेत. यामागचं कारण एकच आहे की ग्रामीण खेळाडूंना त्याचबरोबर या कॉलनीमध्ये असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम, क्रिकेट रूपी प्राधान्य देण्याचं काम आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीनं करण्यात आलं. आणि त्यामागचे खरे सूत्रधार कोण असतील तर आदरणीय आमदार, विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील हे खरे सूत्रधार त्या सर्व गोष्टींच्या मागे. आणि त्यांचं विशेष प्रेम आणि विक्रांतदादांच्या बाबांचंही विशेष प्रेम. म्हणून मी मगाशीच म्हटलं की एखादे पाहुणे आले, महत्त्वाचे पाहुणे आले तर हार्डली ते 5 ते 7 मिनटं किंवा लास्ट टू लास्ट 15 मिनटं थांबतात. परंतु राहुल भाऊ बोर्डे यांच्यावरती असलेल्या प्रेमाखातर बाळासाहेब पाटील साहेब, ज्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा होता, माडा सभापती होते, माजी सभापती, हे जवळजवळ 1 तास थांबले फायनल मॅच पाहण्यासाठी. बॉल मागे येतोय, शॉर्ट थर्डमॅनला सिंगल रन, बारक्याच्या बॅटमधून हा फटका होता, सिंगल घेतले, बॉलिंग मार्कवरती आलाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हेमंत पाटील, सुयोग स्पोर्ट्स तुर्बे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना जानमान कामोठे. हाकेच्या अंतरावरती कामोठे गाव आहे आणि त्याचा संघ मात्र इथे खेळतोय. समोर आहे तुर्बे. 11 बॉल 9 करायचे आहेत. ऑन साईडला पिकअप शॉट, परंतु क्षेत्ररक्षक आहे. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. फलंदाज इथे बाद झालाय, इक्वेशन बदललंय. आता विजयासाठी करायचे 9 चेंडू शिल्लक असतील ते 10. नितीनने आज झेल पकडला मिड विकेटला. रुद्राक्षने हा फटका खेचला होता, परंतु फटका फसला, कॅच पकडले आणि संघर्ष चालू आहे तो तुर्भे संघाकडून. खरं तर या महासत्ता आहेत क्रिकेटच्या. जशा आपण म्हणतो राजकारणामध्ये देखील महासत्ता आपण अनेक ठिकाणी पाहिलेल्या आहेत, परंतु तशा या क्रिकेटमधल्या महासत्ता आहेत ज्या सहजासहजी मॅचेस कधीच सोडत नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत. एका बाजूला भूषण आहे, दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय की बारके आहे, एका बाजूला अगदी रोणीत आहे, नवीन उभरता सितारा आहे, त्याचबरोबर नमित आहे, चांगला टचमध्ये हा खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत असताना सोनू पाटील असेल, रुद्राक्ष असेल, निकू असेल. खरं तर आज अनेक खेळाडू अनुपस्थित देखील दिसत आहेत. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना रंगतदार होईल यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही, परंतु या षटकात गोलंदाज हेमंतला कम से कम धावा द्यायला लागतील. 10 चेंडू 9 धावांची गरज. यानंतर लढाई होईल. या मॅचमधील विजेता खेळेल तो परीक्षा 11 माहुलगाव संघाच्या विरोधात. हेमंत हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय. गोलंदाज तिथे पोहोचतोय, तत्पूर्वी 1 धाव निश्चितच घेतले. बारक्याने डॉट बॉल जाऊ दिलेले नाहीयेत. ही फार महत्त्वाची गोष्ट केली, कारण जेव्हा धावा कमी असतात, स्कोर कार्ड जेव्हा टार्गेट छोटं असतं, तेव्हा तुम्ही डॉट बॉल जास्त खेळले तर तुमच्यावरती टेन्शन येऊन जातं. शेवटी हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, मर्यादित षटकांचे सामने आहेत. या झटपट पटापट क्रिकेटमध्ये जर का धावा थांबल्या तर फलंदाजांवरती दबाव आणि धावा आल्या तर गोलंदाजांवरती दबाव. 9 चेंडू 8 करायचेत बारक्याला. फुल टॉस, पेटंट स्ट्रोक. कुणीतरी ISI मार्क द्या या फटक्याला. बारक्या कांबळेचा हा फटका आहे, बॉल सीमारेषा पार, षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया करून आपण वारंवार मैदानात जाऊ नका आणि बारक्या कांबळे समवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरताला नाहीये. रायगडचा सितारा, रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. फक्त आता प्रेक्षकांना एकच विनंती आहे की आता आपण सारखे सारखे मैदानात जाऊ नका. काय फटका खेचलाय, हा पेटंट स्ट्रोक आहे बारक्या कांबळेचा. फाईन लेगला गुडघे टेकून मारलेला षटकार आणि या षटकाराने सामना खुला केलाय तो बारक्या कांबळेने. फक्त 2 धावांची गरज, फक्त 2 पाहिजेत आता. आणि आता क्लीन बोल्ड. हेमंतने दांडी गोल केले ती बारक्या कांबळेची. परंतु या कळंबोली नगरीमध्ये बारक्याची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बारक्यासाठी. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि त्याने चांगली फटकेबाजी देखील केली आणि तो क्लीन बोल्ड झालाय. आता 2 धावांची गरज. विजेंद्र गोवारी यांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. आणि आज बर्थडे
गाणं डीजे नाहीये, नाही तर नक्कीच गाणं वाजवलं असतं. लाख लाख शुभेच्छा विजेंद्र गोवारी तुम्हाला वाढदिवसाच्या. आणि आज सोनू पाटीलचा देखील वाढदिवस आहे. हे सत्र समाप्त झालं, दोघांचे वाढदिवस आहे, सोनू पाटील आणि विजेंद्र गोवारी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. 7 चेंडू आणि आता 2 धावा करायचे आहेत. आज एक मॅच अशी आपण पाहिली, तिथे 6 बॉल 3 डिफेंड झाल्यात. शेवटी क्रिकेट आहे, कामोठे संघाची सरशी आहे सध्या. चांगला बॉल टाकला होता तो गोलंदाज हेमंतने, शेवटी स्कोर लेवल. आणि आता 6 चेंडू विजयासाठी 1 धाव करायची ती जानमान कामोठे संघाला. सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाच्या विरोधात. माहुलगाव टीमचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा. माहुलगाव टीम, मंगेश वैती किंवा कल्पेश वैती. आणि आत्तापर्यंत सुपर 4ला 2 संघ गेलेत की 3? 3 असतील, 3. एक करंजाडे, हिमांशु एंटरप्राइजेस वळवली आणि गावदेवी सुशांत मोकलचा कळवे. यस, तर 3ही संघांनी रिपोर्ट करा, लवकरात लवकर रिपोर्ट करा, कारण यानंतर आहे क्वालिफायर मॅच. राहुल भाऊ बोर्डे, जसे बाळासाहेब पाटील यांनी मार्गक्रमण केलं, त्यांच्या घराच्या दिशेने गेले असतील, परंतु त्यानंतर राहुल भाऊ बोर्डे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. शेवटी आपण जे प्रयत्न केले, आपण जी मेहनत केली, ज्यासाठी केलं त्यात त्यांना नक्कीच यश मिळालं. 5-6 बॉल 1 साठी भूषण पाटीलने चांगली फिल्डिंगची सजावट केली. स्वतः भूषण गोलंदाजीसाठी हो बॉल उडवला, कॅच झाली तर मजा येईल. आणि शेवटी मात्र ते विजयी धाव जानमान कामोठे संघाची. विजयी झाला जानमान कामोठे संघ. अभिनंदन. आणि सुयोग स्पोर्ट्स तुर्भे संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.